2025 अंतर्गत श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला मी अभिज्ञा भगत। नमस्कार, मी अमृता आणगे। समस्या जर गावामधील एक व्यक्ती आजारी पडला तर तो हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी शहरामध्ये जाण्यासाठी 1 ते 2 तास लागतात व शहरामध्ये जाण्यासाठी माणसाला आजारी पडल्यावर खूप वेळ लागतो। म्हणून आम्ही वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत, म्हणून आम्ही एक आयडिया काढली आहे। जर एक व्यक्ती आजारी पडला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये जायचे असेल पण गावामध्ये हॉस्पिटल नसतात, मग त्या व्यक्तीला शहरामध्ये जायला लागतात। त्या टाईममध्ये त्याचा उपचार करता येतो, म्हणून आपण एक ॲम्ब्युलन्स बनवायची। त्या ॲम्ब्युलन्समध्ये SOS नावाचं बटन लावायचं। ते बटन दाबल्यावर हॉस्पिटलला सिग्नल मिळणार आणि डॉक्टर CCTV कॅमेरामध्ये चेक करणार की त्या पेशंटला काय झाले आहे आणि त्याला कोणता उपचार द्यायचा की तो ठीक होणार। ते बटन दाबल्यावर मग ते चेक केल्यावर ते सांगणार। जर ते नसली मेडिसिन त्या ॲम्ब्युलन्समध्ये तर ती ड्रोनद्वारे पाठवली जाणार। फायदे गावातल्या लोकांना लवकरात लवकर उपचार मिळेल व समस्या दूर होईल, म्हणून ही आयडिया काढली आहे। फायदे गावातल्या लोकांना लवकरात लवकर उपचार मिळेल व समस्या दूर होईल व हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी लवकरात लवकर उपचार मिळेल व पेशंटला लवकरात लवकर उपचार मिळेल व त्रास होणार नाही। भविष्य काळात ह्याचे खूप फायदे होऊ शकतात। वेळ वाचतो व हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी वेळ कमी लागतो। ड्रोनमार्फत पाठवल्यामुळे ह्याची जास्त वेळ लागणार नाही। ह्या आयडियामुळे फ्युचरमध्ये ही आहे गाडी। ह्या गाडीमध्ये SOS नावाचं बटन लावलेलं आहे। हे बटन दाबल्यावर हॉस्पिटलला सिग्नल मिळणार आणि ते CCTV कॅमेऱ्यामध्ये चेक करणार की पेशंटला काय झाले आहे। नंतर ते सांगणार की हे मेडिसिन त्या पेशंटला द्यायची आहे। जर ती मेडिसिन नसली तर ती ड्रोनद्वारे पाठवली जाणार, म्हणजे त्यांना वेळेची बचत होते आणि नाही का लवकरात लवकर त्या व्यक्तीचा उपचार करण्यास सुरुवात होते। धन्यवाद।